काल आत्ताच दर्गामध्ये जाऊन आशीर्वाद घेतला, शिवलिंगाची पूजा करून विठोबा रखुमाईची तिथं हार घालून आशीर्वाद घेतला आणि आता तुमच्या समोर आशीर्वाद घेण्याकरता आम्ही उभे टाकलेले आहोत. कारण जे काडगावकरांनी पूर्वीपासून आत्ता बोरगावकर साहेब सांगितल्याप्रमाणे काँग्रेसवरती प्रेम केलं. ज्यावेळेस 1962 ची लोकसभेची जिल्हा परिषदची निवडणूक बोरगाव साहेब त्या ठिकाणी उभे होते तिकडं आणि ते माझे बालमित्र राजाराम बापू पाटील उभे होते. अडचणी खूप येतात, माझ्यापुढे तर आयुष्यभर अडचणीच आहे, पण तुमच्या शक्तीने त्या अडचणीवरही मात केली. त्यावेळेस आमच्याच वेळी धर्मराज डोंगरे अपक्ष उभा टाकले आणि गावात बोर्ड लावला, इथं दुसऱ्या पक्षाला प्रवेश बंद आहे. बरोबर आहे ना? राजाराम पाटील मध्ये कसं काय करेल, मी असेपर्यंत मी घाबरायचं ना. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणानं उभा आहे आणि तुमचं गाव खंबीरपणानं उभा आहे. कुठं बोर्ड लावण्याची गरज नाही. पहिली राजदूत मोटरसायकल इथे घेतली, राजदूत 3,500 पहिली गाडी या गावात. आणि अंदूरमध्ये देखील पहिली गाडी मीच घेतली. त्याला सांगितलं तुम्ही पाठीमागे राहा, भाकरीचं गठोळ सांभाळा, मी भोंगा आणि झेंडा सांभाळतो. आणलं निवडून. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काडगावला काँग्रेस पक्षाने मान दिलेला आहे. कधी कधी ऍक्सिडेंट होत असतो, कधी कधी परवा ऍक्सिडेंट झाला, घाबरायचं काय कारण नाही. आयुष्यामध्ये अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात, पण या गावातल्या सगळ्या समाजाने काँग्रेसच्या पाठीमागे ताकद उभी केली. आजपर्यंत आता आमचे बेटकर बोलले, हे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाले. आजपर्यंत या ठिकाणी काँग्रेसची ताकद या गावाने दिली. आज व्यासपीठावर आलेले सर्व आमचे नगराध्यक्ष केडे आहेत, पिंटू गंगणे आहेत, दीपक आडुरे आहेत, नांदुरीचे पाटील आहेत, गोकुळ शिंदे आहेत. कारण जे आम्ही सर्व एकत्रितच काम केलेलं आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक पक्षाचे दोन नाणे बाजू आहेत. कधी काळी संघर्ष होतो, कधी काळी घरात भांडण लागतं, म्हणून का आपण भांडण फोडतो का घर पाडतो, असं काय करतो काय? तर परका कुणी आला तर त्याच्यावर आक्रमण करण्याकरता सगळं घर एक सज्ज होतं आणि परक्या सगळं लढायचं. आता इतिहास सांगितला, आपण रोज पेपर वाचतोय. 5 वर्षापूर्वी सर्वांना भूल थापा दिल्या देशाला नरेंद्र मोदीने. दिलेलं एकही वचन पाळलं नाही. त्याचा पाडा राणा दादांनी वाचला. दररोज आपण वर्तमानपत्र वाचताय. सोलापूर शहराजवळचं गाव आहे. अगदी म्हणजे आपलं शिक्षण अनेकांचं सोलापूरमध्ये झालेलं आहे आणि रोजची 100-200 लोकांची आवक जावत आहे. किती थापा दिल्या त्याची एक यादी करावी, ती लांब लचक होईल आणि ते वाचायला 1 तास लागेल. एक तर थाप पूर्ण केली का? 15 लाखाची असेल. नोटबंदीमुळे काय झालं? फायदा का तोटा? तोटा झाला.
देशातले उद्योगधंदे बंद पडले. कुठे निघाला काळा पैसा? यांचाच काळा पैसा बाहेरने पांढरा केला. या तुमच्या गावात बँक आहे, त्या बँकेत कुणी श्रीमंत माणूस किंवा एखादा आमदार मंत्री पाळीला उभा टाकला होता का पैसे काढायला? मुंबईमध्ये असो दिल्लीत असो कुणीतरी उभा टाकलं होतं का? कधी नाव असतात का अमुक मंत्री बँकेच्या पाळीत पैसे काढण्याकरता उभा टाकलेला आहे? घरपोच पैसे, घरपोच बँका. आता सांगितलं शरद पवार साहेब कृषी मंत्री होते, एका झटक्यात 72 कोटी रुपये सोनिया गांधीच्या समोर हा प्रश्न ठेवला. पंतप्रधानांनी त्याला मान्यता दिली. त्यावेळेस आम्ही काय विचारलं नाही तुमच्याकडे 2 चाकी आहे का, 4 चाकी आहे का, घरात नोकर आहे का, का हो असं काय झालं का? 8व्या दिवशी पैसे बँकेत आले आणि 1 महिन्याच्या आत तुम्ही पैसे उचलले. आता हे सरकार जाहीर करून त्यांची मुदत संपत आलेली आहे. काय म्हणते आम्ही अभ्यास करतो. आता तुम्हाला कळत नसेल तर द्या ना सत्ता सोडून. आम्हाला कळतंय आमच्याकडे शिकवणी लावून पुन्हा या. तर शिकवायला आम्ही तयार आहोत ना. जर विधानसभेमध्ये आता राणा पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही झगडतोय. जरी विरोधी पक्षात असलो तरी सुद्धा जवळपास रस्त्याकरता 100 कोटीचा निधी आपण एका वर्षात उपलब्ध केला. त्याला नाही सोडला. आम्ही असो मोठे बसवराज पाटील, राणा पाटील, आम्ही तुटून पडतो त्या ठिकाणी. माझी 100 भाषणं त्या विधानसभेमध्ये झाली आहेत. केवळ ग्रामीण भागाच्या विकासावर भर दिलेला आहे. ग्रामीण भागातल्या शेतीवर, ग्रामीण भागातल्या शेतीला पाणी मिळण्याबद्दल, रोजगार हमी योजनेबद्दल हेच आम्ही बोललोय. आणि इथंच आम्हाला काम करायचं आहे. त्यांच्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे. त्यांनीच आम्हाला मोठे केलं. ज्या लोकांनी आम्हाला मदत केली, ज्या लोकांनी आम्हाला मोठेपण दिलं, मोठे केलं, त्यांची सेवा करावी लागते. पण कमीत कमी महिन्यातून एकदा तर काढगावला येतो का नाही? सगळ्याला भेटतो, एकाला भेटत नाही. सगळ्या जाती धर्माचे एक गाव आहे. थोडेफार गटबाजी असेल नसेल ती देखील आता मोडून काढलेली आहे. मला सगळ्या समाजाने सांगितलं हम सब एक है. बरोबर आहे ना? काय निवृत्तीराव? हम सब एक है. मुस्लिम भाई भेटले, माळी समाजाचे नेते भेटले, लिंगायत समाजाचे भेटले, धनगर समाजाचे नेते भेटले. सगळ्याला एकत्रित बोलून परवा वेळ होता लग्नाच्या अगोदर अर्धा तास मुद्दा आलो. लोकांनी आता ठरवलं काँग्रेस आघाडीला निवडून आणायचं. लोकांनी ठरवलंय लोकसभेवरती तिरंगा फडकला पाहिजे, विधानसभेवरती झेंडा फडकला पाहिजे. हे आता लोकांनी ठरवलंय. मला एकच सांगायचंय तुम्हाला, काही लोक आता येतील त्यांना गावात येताना एकच प्रश्न विचारा की तुम्ही आमच्याकरता 5 वर्षात काय केलं त्याचं उत्तर द्या आणि मग इथे येऊ टाका. बरोबर आहे ना? प्रश्न विचारा, शिका. आपल्याला माहिती आहे हा फूल नव्हता, 9 दिवस पाणी उत्तरले नव्हतं. दवाखाना त्यावेळेस नव्हता, नंतर आपण दवाखाना केला. बाळांतीन बैलांनी बाळापणा नेण्याकरता सोलापूरला आपल्याला जाता येत नव्हतं. 6 महिन्यात आपण फूल बांधून गेलो. शंकरराव चव्हाण साहेब पाटबंधारे मंत्री त्यावेळेस हे हल्ली धरण होत असताना मी पाणी करण्याकरता त्यांना सांगितलं की साहेब एकदा या. इथला कारभारसे म्हणून कॉन्ट्रॅक्टर सोलापूरचा, तो काम करत नाही. तर आम्ही जोरात बोलत होतो बाहेर सारून. आम्हाला म्हणाले एवढ्या जोरात कसं काय बोलता तुम्ही?
मग साहेब आता काय करावं सांगा. हा कॉन्ट्रॅक्टर जर काम करत नसेल तर आम्हाला पाणी कधी मिळणार. त्याला दररोज 1,500 रुपयाचा दंड शंकरराव चव्हाण साहेबांनी नळदुर्गच्या डाक बंगल्यामध्ये मिटिंग घेतली आणि दररोज 1,500 रुपयाचा दंड लावला. त्यावेळेस सगळे मंडळी माझ्या समोर दिसत आहेत. हे म्हातारे कोतारे कुठं कॅनॉल, त्याचं दार कुठं सोडायचं, हे सगळं प्रत्यक्ष 5-5 किलोमीटर फिरून आम्ही बघितलेलं आहे. प्रत्येक घरातला माणूस 4थी पिढीने देखील आमची ओळख ठेवलेली आहे. ही ओळख कामामुळे आहे. आणखीन एक सभा आहे, मी खूप बोललो असतो, पुन्हा वेळ मिळाल्यावर बोलेन, पण एवढं सांगणार आहे की आता थांबायचं नाही, कुणाची वाट बघायची नाही. कुणी पुन्हा प्रचाराला येतो का तिची वाट बघायची नाही. तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन, सर्व नेते मंडळी व्यासपीठावर, आमचे धीरज पाटील आहेत, माजी अध्यक्ष होते, त्या सर्वांनी एकत्रित यावं आणि मतदान उद्याच्या 18 तारखेला 100% मतदान कसं करून घेता येईल याची काळजी घ्यावी. आम्ही पूर्वी सायकलीवर मतदान आणत होतो. शेतातला एखादा गडी राहिला सायकल पाठवून त्याला घेऊन यायचं. मतदान हे पवित्र मतदान आहे. एक मतदानामुळे देशाची उंचापालत होते. एक मतदानामध्ये राज्य बदलतं. त्या मताची किंमत फार मोठी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली, संविधान दिलं, त्याच्यामध्ये श्रीमंत माणसाला एक मत, झोपडीत राहणाऱ्या माझ्या दलित माणसाला बी एक मत, टाटा अंबानीला बी एक मत, आणि कुणी श्रीमंत माणसं असतील त्याला बी एक मत. तर मध्ये मताचा अधिकार दिला नसता तर आम्ही तुमच्या पुढे भाषण करू शकलो नसतो आणि हे दिल्लीवर राज्याने केलं नसतं. खोटं बोलून काय नाही केलं. मताचा अधिकार दिला म्हणून गेले. आणि एक लक्षात ठेवा, भवितव्यामध्ये जर हे सरकार पुन्हा निवडून आलं तर पुन्हा निवडणुका होतील की नाही याची शंका आहे. मी बोलतो ते खरं बोलतोय, खोटं बोलत नाही. तर हेच करायचं आहे. आता यापुढं डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं संविधान हे बुडवायचं आहे, लोकशाहीची ठोकशाही करायची, हा विचार या सरकारचा आहे. म्हणून तुम्हाला सावध राहण्याची भूमिका सांगतो. सावध राहा. पुढे आमचे व्यंकटराव काका खासदार होते, ते सभेत म्हणायचे, पत्रकार राजा सावध राहा, कुणी तर गटोडं पळवे. हे रेल्वेचं सांगतायत राणा पाटील. लोकसभेच्या लायब्ररीतलं पुस्तक काढलं, काकाचं भाषण आहे त्यावेळेस. ही रेल्वे लाईन झाली पाहिजे भाषण आहे. त्याच्यामध्ये नकाशा काढून दाखवलेला आहे. ठीक आहे, बोलले ठीक आहे. बहादुरी काय केली? 100 कोटी, 100 वर्ष लागतील ही रेल्वे बघायला. 100 वर्ष तर तुम्ही आम्ही राहू की नाही मला माहित नाही. पण ही योजना पूर्ण आपणच हे करू शकणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता देशात आली ही रेल्वे लाईन झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक दवाखाने आपण केले. पालकमंत्री असताना आता सांगितलं 35 कोटी रुपये सुमारला दिले. 5 कोटी करता दवाखाना कोणता. आज नळदुर्गच्या कॉर्नरवरती 50 बेडचं हॉस्पिटल घेतलं, 5-6 कोटी करता ती बारगळलं. त्या दलिताच्या मुलाकरता हॉस्टेल घेतलं, त्याचं उद्घाटन केलं. एक तुळजापूरला केलं, एक नळदुर्गला केलं. त्या ठिकाणी जाऊन त्या मंत्र्याला सांगितलं पैसे मंजूर कर, तसं तर तुला टेबलाकडून जाणार नाही. ते जेवत होते, मला म्हणले तुम्ही जेवण करा. मी म्हणलं तुला जेवू देणार नाही, मी जेवणार नाही. त्या फाईलवर सही कर आणि पहिलं पैसे. कारण देशातला सर्व समाज संघटित झाला पाहिजे. सर्वांचं रक्त लाल आहे, पण जात पात हे सगळं विसर. काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये जातपातीचं राजकारण कधी केलं नाही. सर्वांना काँग्रेसनी संधी दिलेली आहे. या तुळजापूर तालुक्यात, या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना पदाधिकारी होण्याची संधी काँग्रेस पक्षाकडूनच मिळालेली आहे.
हे आपण लक्षात ठेवा. दुसरं कोणी दिलेलं नाहीये. या सरकारने काय दिलं नाही, त्या सरकारला आम्ही देऊ बी दिलं नाही. याच्यापेक्षा वेळ नाही घेता. पुन्हा आलो चक्कर मारलं तर मारी, वाट बघायची नाही. घड्याळ दाब बटन 18 ते 18 सकाळपासून. सरपंच मी धडपडीचे आहेत, कुठे गेले सरपंच? तुमच्या सगळ्यावरती जबाबदारी देतोय. त्या ठिकाणचे आलेले सर्व नेते मंडळी यांनी देखील आपलं गाव सांभाळा. कुठे जाण्याची गरज नाही हो. आपलं गाव सांभाळलं. तुम्ही जर इथे आम्हाला 2-2.5 हजारची दीड दिली, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचण्याकरता या व्यासपीठावर तुमचा सत्कार करू. आमच्या नव्हे, तुमचा सत्कार करू. एवढंच बोलतो आणि पुढची सभा असल्यामुळं 10ची वेळ आहे. पुढची इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.